जायचा जंगलामध्ये यायचा जाऊन थांबायचं. झोप लागली हिला. आजो पुढे काय तिच्या नंतर अजून झोपली नाही. तो परत ती सांगणार की काय सांगायचं जंगलात ते आले दरोडेखोर टांगडा 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 40 ते होते ना असा आवाज यायचा टांगडा टांगडा टांगडा. म्हटलं थांबायचं ठरलं काय मी पण थकलेलो असेल. परत पण आता झोपलेली आहे. आजोबा पुढं काय झालं म्हणजे तो एक इन्सिडन्स मला अजिबात म्हणजे काय लक्षात राहतो. आणि ते मुलं कशी निरागस असतात तर त्या निरागसचा एक अनुभव मला माझ्या सांगायचा होतो की इथे निळेकर काकू आणि ते सगळे आले समोर राहायचे ते त्यांचा मुलगा आणि जसे काय म्हणजे आमचे सोळा अतिशय लहानपणापासूनचे मित्र ते दोघं असं लहान असताना खेळायचे. मी शांत बसायचो आणि त्यावेळेला हे दोघं जण नोकरीला जाणार आई वडील आजी आजोबा समोर असायचे. यांच्या दोघांचा खेळ चालला असताना मी म्हटलं काय चालतंय काय खेळलं तिने उशा लावल्या असं लावलं आणि लगेच मी कामावून आलोय आपलं स्वयंपाक करते असं करते मग ते बाळाला झोपवलेलं आपलं शांत सगळं बघत होतो. मी म्हटलं की काय चाललंय यांच्या दोघांचं. मग त्याच्यानंतर थोड्या मी म्हटलं थोडंसं माझं लक्ष नाही असं दाखवलं. झोपून मी सगळं बघत होतो. त्यांचं सगळं ते भातून खेळ सुरू झाल्यानंतर लाडूच गेलो आणि म्हणून काय दुसरं झालं हो ना कामावून आलेलं आहे का म्हणजे आता आई बाबा आता काय ते थकलेले त्यांना मी विश्रांती दिलेली. मी म्हटलं की आजोबा कुठे ते फोटोच गेले मी म्हणतो की लहान आपण कसं निरागत असतं मी मला फोटोच गेल्यावर सांगितलं की काही बोललो नाही की इतका असलो त्याचे मुलं कशी असतात. घेऊन जाणार तू कशा काळजी करतेस 7वी 8वी 9वी झाल्यानंतर तुला घेऊन जाणार त्याच्यावर तू फोटो केला असतोस. काय मुलं निरागस असतात फोटो तो एक किस्सा मला कायम तिचा लक्षात राहतो. पण त्यानंतर मी घरी असलो शाळेत आली तुला फक्त आजो दिसला पाहिजे त्यामुळे तिथे हे सगळे गुण आहेत का सगळे प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशी नातवंड मिळावी अशी मी परमेश्वर प्रार्थना करतो. आणि आता सगळ्या सोहळ्याला आणि जे काही मनापासून घेतला आणि आज तो सोहळा सुद्धा तिथे आयोजित केलेला आहे. तिथे मित्रवर्ग मी पाहतो सगळे अतिशय ब्रिलियंट आहेत मुलं सगळे. आणि आज जे काही बदलतं जग आहे त्या बदलत्या जगामध्ये हे मुलांचे जे काही ऍक्टिव्हिटी हुशारी सगळे पाहिजे खूप आनंद वाटतो. आणि अशीच सगळी मुलं मी आज मोठी झाली पाहिजे भरपूर शिकली पाहिजे. आणि हा जो आपण सगळेजणांनी संस्कार करतो बदलत्या याच्याकडे त्या बदलत्या याच्यात ते अतिशय गुणवत्त आहेत. त्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव आहे आणि हे खूप मोठ्या प्रमाणात शिकतील पुढे जातील आणि ते जावेत अशी मी परमेश्वर प्रार्थना करतो. मला 2 शब्द मिळाले बोलायला कारण काय झालंय मागे एकदा मी असं फोट राजन करत होतो तर त्याच्यात कसं की समोर एक व्यक्ती आली हातात बंदूक ठेवून ती धावत आली. मी इतका घाबरून घेतलो म्हणजे बाबा काय झालं तो म्हणत नाही आम्ही तुला मारलं नाही संयोजक कोण आहे की तुला उभं केलंय त्याला उघडतोय ती वेळ येण्यावर इथं थांबतो.